नांदेडमध्ये महिनाभरापासून रस्ता खोदून प्रशासन सुस्त. व्यापाऱ्यांचा संयम सुटला, आंदोलनाचा निर्वाणीचा इशारा. नमस्कार. नांदेड शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असलेल्या चिखलवाडी कॉर्नर ते गुरुद्वारा चौरस्ता या रस्त्याचे काम महानगरपालिकेने मागील महिनाभरापासून अर्धवट खोदून ठेवल्याने व्यापारी आणि भाविकांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आज दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी महानगरपालिकेचे मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांना धारेवर धरत निवेदनाद्वारे जाब विचारला. रेल्वे स्टेशन ते मोंढा हा रस्ता शहराची मुख्य धमनी मानला जातो. मात्र महिनाभरापूर्वी रस्ते सुधारणेच्या नावाखाली येथे खोदकाम करण्यात आले आणि त्यानंतर काम वाऱ्यावर सोडून देण्यात आले. व्यापाऱ्यांचे दुकानांसमोर खोदकाम असल्याने ग्राहकांना येणे कठीण झाले आहे. परिणामी कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. तसेच तख्त सचखंड श्री हुजूर साहेब दर्शनासाठी पंजाब आणि परदेशातून येणाऱ्या यात्रेकरूंना खड्ड्यातून आणि धुळीतून वाट काढावी लागत आहे. यामुळे उघड्यावर पडलेल्या खोदकामामुळे रोज छोटे मोठे अपघात होत आहेत. होळीपूर्वी काम पूर्ण करा, अन्यथा रस्ता रोको. येत्या काही दिवसांत होळीचा मोठा सण येत आहे. या काळात नांदेडमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी होते. जर होळीपूर्वी हा रस्ता पूर्ववत केला नाही तर शहराची व्यवस्था कोलमडेल अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही प्रशासनाला सहकार्य करत आलो आहोत, पण आता सहनशक्ती संपली आहे. त्वरित काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा व्यापारी वर्गाने दिला. यावेळी निवेदन देण्यासाठी व्यापारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने महेंद्र सिंग मतदार, हरभजन सिंग भट्टी, व्यंकटी बालाजी पवार, संदीप रायवार, योगेश मामिडवार, सुशील कवटिकवार, त्रिंबक चपटे, कैलाश मोदी, गजानन मुदिराज यांच्यासह शेकडो व्यापारी बांधवांचा समावेश होता. वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। आज हम सब लोग मार्केट के जो मित्र मंडल है, नगर पालिका और पीडब्ल्यूडी मैडम के पास जाके हमने निवेदन दिया और ये जो रोड है गुरुद्वारे को जाने आने की संगत और सिटी का जो मेन रोड है, ये 1 महीने से कम से कम 1 महीने के ऊपर लोगों ने तोड़ दिया है। तोड़ने के बाद यहाँ कुछ भी काम चल रहा नहीं, देखिए आप सब। और उसके बाद यात्री निवास भी तोड़ दिया है और यहाँ के जितने व्यापारीगण हैं सब लोग परेशान हैं। ना तो व्यापार हो रहा है, ना कोई पब्लिक आ रही है, धूल मट्टी, ना कोई काम चल रहा है। हमें तसल्ली देंगे कम से कम, काम चल रहा है तो हमको तसल्ली तो देंगे कम से कम, काम तो चल रहा। 1 महीना से ऊपर, कम से कम 1.5 महीना होगा कम से कम खोद के, आज इसका कुछ भी काम नहीं हो रहा है और खाली बस देख के रिएक्शन करके जा रहे लोग। और व्यापार जितने व्यापारी गण हैं सब लोग परेशान हैं। सबके जल्द से जल्द हमको आयुक्त साहब को और पीडब्ल्यूडी मैडम को, हमको सरकारी जितने भी अधिकारी है सबको हम बेनती कर रहे हैं कि ये रोड जल्द से जल्द बनाएं। क्योंकि होली मेला भी आ रहा है, पंजाब से देश विदेश के संगत तक हजूर साहब में दर्शन करने के लिए आती है। उनका ट्रैफिक कहाँ जाएगा? अभी जो यात्री निवास का रोड है वो भी उन्होंने परसों दिन खोद दिया रहा है। शहर की ट्रैफिक कहाँ पर जाएंगी? अभी बड़पुरे से ट्रैफिक जारी है, पूरा यातायात शहर का परेशान है। तो इसलिए हमें सभी अधिकारियों से एक निवेदन है कि विनती है और निवेदन हमने दिया है कि रोड जल्द से जल्द बनाए, नहीं तो हमको ये जैसा रोड था पहले था हमको डबल से उसे बना के दे दो। हमें रोड नहीं बनाना है, जैसा हमको जैसा था उसे बना के दीजिए। इथला पूर्ण रस्ता खोदून ठेवल्यामुळे येणारे जाणारे ग्राहक कुठलेच काही बाहेरगावचे, सिटी मधले, शहरातले कुणीच येत नाही। समजा एखादी चुकून आलं तर त्याची गाडी फसते आणि ते पडते। आणि इथले सगळे व्यापारी किरायाचे दुकान आहेत, कुणाचे स्वतःच्या मालकीचे दुकान नाही। हॉस्पिटल आणि इकडे 2 हॉस्पिटल पण आहेत, पेशंटला सुद्धा जायला यायला गैरसोय आहे। आणि असं जर खोदून ठेवलं तर सगळ्या व्यापाऱ्यांना घरातून जसं कोविड मध्ये किराया भरावा लागला तशी वेळ परिस्थिती निर्माण झालेली आहे सर्व व्यापाऱ्यांची। प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे, लवकरात लवकर रोड आमचा करून द्यावा इकडचा। आता मागणी जर हम तो मागणी नहीं जाए तो हम आंदोलन करेंगे, बस उपोषणला बसेल आम्ही। हे रस्ता जे आहे गुरुद्वाराचा मुख्य रस्ता आहे। रेल्वे स्टेशन वरून यात्री जे येतात पंजाबवरून, इकडून तिकडून, जगाच्या बाहेरून येतात, देश विदेशातून येतात, ते लोक सगळं कुठून जावं? प्रशासनाने गैरसोय करायले, प्रशासन काय झोपायले काय इतक्या वर्षापासून? 1.5 महिना झाले हे खणून ठेवले। आता होळी आली, होळीचा प्रवासी कुठून यावं? दर्शनाला कुठून यावं? गुरुद्वाराला दुनियाची अडचण व्हायली। व्यापाऱ्याचं तर ठीक आहे बाबा, आम्ही सहन करून घेऊ, एखादी महिना अजून सहन करून घेऊ, पण आता येणारे दर्शक कसं करावं? दुरून येतात यात्री, कसं करावं? त्यांना त्याची गैरसोय आली। जर हे लवकरात लवकर झालं नाही तर आम्ही उपोषणला बसल। हे आमचे पूर्ण व्यापाऱ्याची कळकळीत विनंती आहे, साहेबांनी लवकरात लवकर करावं, गैरसोय होणं।